खरं म्हणजे आमच्या सगळ्यांचा राजकीय शत्रू जो देशाच्या लोकशाहीच्या मुळावर आलेला आहे तो भारतीय जनता पक्ष आहे. आम्ही लोकसभेला सगळे एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला मागे रेटलं. इंडिया आघाडीनं एनडीएचा भारतीय जनता पक्षाचा पराभव केला. चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्यांवरती मोदींचं सरकार आहे. आम्ही त्यांचा पराभव केला. आम्ही एक असल्यामुळे दुर्दैवानं दिल्लीमध्ये ते चित्रात दिसत नाही. कारण काही असते. प्रत्येकाला दिल्लीची सत्ता हवी आहे, पण दिल्लीमध्ये सत्ता कोणाच्याच हाती नाही आहे. दिल्लीची सत्ता लोकशाही मार्गानं केजरीवाल यांचं सरकार जरी आलं असलं तरी दिल्लीची सत्ता ही लेफ्टनंट जनरलच्या हातामध्ये आहे, लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातामध्ये आहे, अमित शहाच्या हातामध्ये आहे आणि मोदींच्या आणि भाजपच्या हातामध्ये. पण तुमचे दोन मित्र वेगवेगळे लढतायत, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष. मी तेच ते तुम्हाला सांगतो आहे. मी आपल्याला तेच सांगतो आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आपापसातले मतभेद विसरून एकत्र येणं गरजेचं होतं. मला आश्चर्य वाटतंय की काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पार्टी लोकसभेला एकत्र लढले, एकत्र प्रचार केला. आमच्या व्यासपीठावरती केजरीवाल आले, केजरीवालच्या व्यासपीठावरती काँग्रेस गेले. पण दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षानं केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्याचा आणि तसा प्रचार करण्याचा जो एक प्रयत्न चालवलेला आहे त्याला शिवसेनेचं समर्थन नाही. आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहायला पाहिजे. टीका टिप्पणी होऊ शकते, राजकीय विरोध होऊ शकतो, पण अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला काँग्रेस पक्षानं देशद्रोही ठरवणं हे कोणालाही मान्य होणार नाही. काल धनंजय मुंडे अजित पवारांना भेटले, पण पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती समोर आली. व आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं त्यांच्या सरकारनं. तेव्हा अजित पवार बोलले नाहीत यांच्या विरुद्ध पुरावा नाही, नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही. हा कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत? आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा. बीडमध्ये खेळ चाललेला आहे लोकांना फसवण्याचा.